नमस्कार मंडळी. तुम्ही जर एका सुरक्षित सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने 2026 या वर्षासाठी एक मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. आजच्या या विशेष माहिती सत्रात आपण या भरतीचे सर्व महत्त्वाचे तपशील अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट मुख्य माहितीकडे वळूया. आता बघा, महाराष्ट्रामध्ये एक सुरक्षित आणि स्थिर सरकारी नोकरी मिळावी असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं, बरोबर ना? सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभराची सुरक्षितता आणि चांगल्या भविष्याची हमी. म्हणूनच जे लोक अशा कायमस्वरूपी रोजगाराची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही आजची माहिती अक्षरशः सुवर्णसंधी ठरू शकते. तर ही महत्त्वाची भरती नक्की कोण राबवत आहे? ही मेघा भरती महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे म्हणजेच ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटतर्फे काढण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील विविध एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये गट ड मधील चौकीदार म्हणजेच वॉचमॅन या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आणि एक चांगलं करिअर सुरू करण्यासाठी ही खरोखरच एक उत्तम सुरुवात असू शकते. आता तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असे की या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल? तर काळजी करू नका, या सरकारी नोकरीसाठी कोणत्याही उच्च शिक्षणाची अजिबात गरज नाही. जर तुम्ही किमान 10वी म्हणजेच SSC परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अगदी सहज अर्ज करू शकता. सर्वात मोठी जमेची बाज म्हणजे इथे कोणत्याही पूर्व अनुभवाची अट नाहीये, त्यामुळे फ्रेशरसुद्धा यासाठी नक्कीच पात्र आहेत. फक्त तुम्ही भारताचे नागरिक आणि महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणं गरजेचं आहे की नाही? एकदम सोपं. चला आता निवड प्रक्रियेबद्दल बोलूया. तुमची निवड ही एका संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेद्वारे म्हणजेच CBTद्वारे होणार आहे. ही परीक्षा एकूण 2 तासांची म्हणजेच 120 मिनिटांची असेल. यामध्ये 200 गुणांसाठी 4 मुख्य विषय असतील. बघा, मराठी भाषेसाठी 50 गुण, इंग्रजीसाठी 50 गुण, सामान्य ज्ञानासाठी 50 गुण आणि बौद्धिक चाचणीसाठी 50 गुण अशी ही एकदम स्पष्ट विभागणी आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. त्यामुळे परीक्षेत यश मिळवायचं असेल तर या 4ही विषयांचा चांगला अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण थांबा, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा 45चा आकडा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुणवत्ता यादीत म्हणजेच मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला या ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण मिळवणं अनिवार्य आहे. जर तुमचे गुण 45%पेक्षा थोडे जरी कमी असतील तर तुमचा विचार पुढील प्रक्रियेसाठी केलाच जाणार नाही. त्यामुळे आपलं ध्येय फक्त पास होणं हे नसून जास्तीत जास्त गुण मिळवणं हेच असायला हवं. आता तारखांकडे लक्ष देऊया, कारण कोणत्याही भरतीत वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल 27 एप्रिल 2026 रोजी सुरू होईल. आणि लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याची आणि परीक्षे शुल्क भरण्याची शेवटची तारीख फक्त 18 मे 2026 आहे. होय, 18 मे रात्री 11:55 हे पोर्टल चालू राहील. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल, पण शेवटच्या क्षणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर अर्ज भरणं कधीही चांगलं. अर्ज कसा करायचा असा प्रश्न पडलाय? खूपच सोपी आणि सरळ प्रक्रिया आहे. तुम्हाला tdcwatchman2026.cbtexam.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे गेल्यावर न्यू रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन नोंदणी यावर क्लिक करा आणि तुमची सगळी माहिती काळजीपूर्वक भरा. यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी ऑनलाईन माध्यमातून परीक्षा शुल्क भरा. हे शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे आणि शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, हे नक्की लक्षात ठेवा. आता एक अतिशय नाजूक मुद्दा ज्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. कागदपत्रे अपलोड करताना कोणतीही चूक करू नका, अन्यथा अर्ज लगेच बाद होऊ शकतो. तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा अलीकडचा आणि रंगीत असावा. तुमची स्वाक्षरी पांढऱ्या कागदावर फक्त काळ्या शाईनीच केलेली असावी. यासोबतच डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा अपलोड करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्ये लिहिलेलं घोषणापत्र म्हणजेच हँड रिटन डेक्लेरेशन अपलोड करणं अत्यंत अनिवार्य आहे. यात थोडीशीही चूक तुम्हाला महागात पडू शकते. तर मंडळी, आदिवासी विकास विभागातील चौकीदार पदाची ही भरती एक स्थिर आणि सुरक्षित करिअर घडवण्याची खरोखरच एक उत्तम संधी आहे. फक्त 10वी पास असणाऱ्यांसाठी ही कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता अधिकृत वेबसाईटवर जा आणि लगेच आपला अर्ज भरा.
अशाच प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांच्या नवनवीन अपडेट्स आणि अचूक माहितीसाठी जॉब महागुरू या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग तयारीला लागा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.